श्रुती सोडून बाकी कोणालाच काही समजत नाही का बरं? बाकीच्या मुलींमध्ये समजलं का सगळ्यांना? काल काय शिकवलं होतं ते रीड आउट केलं का तुम्ही? तुम्हाला मी माझ्या थेसिसची लिंक पाठवली होती, ती तुम्ही चेकआउट केली का? बिब्लिओग्राफी असं आहे की ज्याला आपल्या कंटिन्युअसली प्रॅक्टिस लागते. जर प्रॅक्टिस असेल आपली तरच त्या गोष्टी आपल्या होत असतात, नाहीतर त्या होत नाहीत. ते समजायला अवघड जातं. आता एकदा तुम्हाला रीड आउट केल्यानंतर वाटेल असं की हा आता समजलं कसं बिब्लिओग्राफिक अरेंज करायचं असतं, कसे रेफरन्सेस लावायचे असतात बुकसाठी, जर्नलसाठी, सेमिनार कॉन्फरन्सेस, एखाद्या इन्स्टिट्यूशनचा असेल, गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचा असेल तर त्या ठिकाणी कसं लावायचं हे आपल्याला समजलं एकदा रीड केल्यानंतर. पण जेव्हा बिब्लिओग्राफिकची प्रॅक्टिस असते, तुम्ही एखादे रेफरन्सेस बघा, एखादे तुम्ही जर एखादे जर्नल बघा किंवा कोणत्याही टॉपिकचं नाव टाका गुगलवरती, कोणताही तुम्हाला जो टॉपिक वाटेल त्याचं नाव टाका आणि त्याच्या पुढे असं लिहायचं की रिसर्च पेपर ऑफ तुम्हाला जो टॉपिक वाटेल त्याच्यावरती तुम्ही टाका. खूप सारे रिसर्च पेपर्स तुम्हाला भेटतील. रिसर्च पेपर्सच्या लास्टला तुम्हाला references हे बघायलाच मिळतील. कृषी कोश जे सांगितलं होतं, तर कृषी कोश हे ICAR थ्रू रन केलं जातं. तर ते ICAR थ्रू तर ते त्याला ई ग्रंथ वगैरे आपण म्हणजे त्याच्यावरती आपल्याला खूप सारे इंडियातले आपल्याला लॉट्स ऑफ थेसिस त्याच्यावरती बघायला मिळतात. थेसिस म्हणजे जे आपलं रिसर्च वर्क असतं किंवा त्याला आपण डिसर्टेशन म्हणतो, तर ते खूप सारे बघायला मिळतील. तर तुम्ही त्याच्यामध्ये बघा की वेगवेगळ्या अकॉर्डिंग काही आधीच्या पद्धती बघा. आता 2019-20च्या आधीचे जे काही थेसिस होते तर त्याच्यामध्ये रेफरन्सेस लावण्याची पद्धत कशी होती. आत्ताचे जे जर्नल जे 2019-20चे जे थेसिस आहेत, अजून 21चे सबमिट व्हायचे, तर 21चे म्हणजे 19-20चे तुम्ही थेसिसचे जे असतील तर ते तुम्ही बघा. ते कसे तुम्ही त्याच्यामध्ये रेफरन्सेस लावले जातात, त्याच्या थ्रू तुम्हाला समजेल की कशा पद्धतीने रेफरन्सेस लावायचे असतात, कसे व्हॅरिएशन्स होतात. तर हे तुम्हाला म्हणजे त्याच्यातून समजेल आणि त्याच्यातून तुम्हाला हे पण समजेल की कुठं कोणत्या गोष्टींची आपण व्यवस्थित अरेंजमेंट करायला हवी, कशा पद्धतीने. त्या रेफरन्सेस वरून पण आपल्या लक्षात येतं की एखादं बुक होतं, जर्नल होतं, मॅन्युअल होतं की त्यांचं मॅगझिन होतं किंवा कोणाचा थेसिस होता. तर याच्यावरून आपल्याला ह्या गोष्टी समजत असतात. त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं असतं की तुम्ही प्रत्येक गोष्टीचं मायन्युटली ऑब्झर्व करा. तुम्हाला काय फक्त हे कसं आहे, जे बिब्लिओग्राफिक प्रोसिजर आहे ना ते मॅथ्स सारखं, मॅथमॅटिक्स कसा सब्जेक्ट असतो की तुम्हाला त्याच्यामध्ये एकदा ट्रिक समजली की एखादं एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करायचं असतं की नेक्स्ट टाइम तुमचं तुम्ही सॉल्व्ह करू शकता ती ट्रिक लक्षात ठेवून. तसंच बिब्लिओग्राफिकचं पण असतं. बिब्लिओग्राफीचं कसं आहे की एकदा तुम्हाला ट्रिक समजली त्याची की कसं अरेंज करायचं असतं, मग तुम्ही कसं म्हणजे कितीही तुम्हाला टफ प्रोसेस दिली, म्हणजे काहीही तुम्हाला दिलं, जर्नल देऊ दे, बुक देऊ दे, थेसिस देऊ दे, तर त्याच्यातून तुम्हाला इझिली त्या गोष्टी म्हणजे मॅनेज करायला किंवा अरेंज करायला इझी पडतं. याच्यासाठी तुम्हाला सांगते की व्यवस्थित बिब्लिओग्राफीचा स्टडी करा. जे कोण मास्टर्स करणार असतील किंवा मास्टर्स जरी नसतील करणार, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन जरी कोणी करणार नसेल तरी पण तुम्हाला एखादा जर रिसर्च वर्क द्यायचा असेल किंवा एखादा जर कोणी तुम्ही नंतर एखाद्या कंपनीमध्ये जॉबला लागला त्या टाइमला जर तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं असेल, एखादी कॉन्फरन्स तुम्ही अटेंड केली, सेमिनार अटेंड केला आणि त्या ठिकाणी जर तुम्हाला एखाद्या रिसर्च टॉपिक वरती किंवा ज्या टॉपिक वरती तुम्ही सर्वे कंडक्ट केला, जे काय तुमचं सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, नेटवर्क इश्यू क्रिएट झालेला त्याच्यामुळे मीटिंग अचानक लॉग आउट झाली. तर कालचे जे असेल तर ते कोण सांगणार, श्रुती सोडून आणि कृष्णकांत पाटील सोडून?
जे काही तुम्हाला कालचं बिब्लिओग्राफिक मधलं आठवत असेल, एक ऑथरचं, 2 ऑथरचं, 3 ऑथरचं, जर्नलसाठी कसं लावलं जातं, मॅगझिनसाठी कसं लावलं जातं, बुकसाठी कसं लावलं जातं, जर ऑथर माहितीच नसेल तर त्या टायमिंगला कसं लावलं जातं, इन्स्टिट्यूशनचं कसं लावलं असतं, सोर्सेस कसे दिले जातात, तर हे कोणाला आठवत असेल तर तुम्ही सांगा. म्हणजे तुम्ही जर बोलला नाहीत ना, तर मला कसं समजणार की तुम्हाला कोणती गोष्ट समजली, नाही समजली, म्हणजे ती रिपीट घ्यायची की नाही. जर तुम्ही बोलला नाहीत तर मला असंच वाटणार ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी समजल्या म्हणून तुम्ही आन्सर देत नाहीयेत. हा आपला आजचं जे आपलं प्रॅक्टिकल झालं ना की आपला सिलेबस कव्हर होतोय. 100% प्रॅक्टिकलचं पण आणि थेअरीचं पण. आणि प्रॅक्टिकल मध्ये इतक्या इझी वे मध्ये त्यांनी दिलं ना की तुम्हाला फक्त रीड आउट केल्यानंतर लक्षात येईल की बिब्लिओग्राफी कशी अरेंज करायची असते. बोला, दुसरे पण बोला, समजलं नाही समजलं तुम्ही फ्रीली सांगू शकता, नाही समजलं आपण रिपीट करूया. पण त्या गोष्टी तुमचा बेसिक आहे ना, ते इथं क्लिअर झालं पाहिजे. कारण की जर तुम्ही एम-एस-सी ला गेला आणि तुम्हाला रिसर्च करायचं असेल, तर बिब्लिओग्राफी कशी अरेंज करायची हे कोणी शिकवत नाही तिथं. आणि जास्तीत जास्त करेक्शन्स हे लिटरेचर सायटेड मध्येच येतात, थेसिस मधले. मुलींमध्ये कोणालाच काही प्रॉब्लेम नाहीये? मुलांमध्ये आवाज येत नाहीये का माझा तुम्हाला? एम आय ऑडिबल? येस मॅम. ओके. दुसऱ्यांना माझा आवाज येत नाहीये का? फक्त तिलाच आवाज जातोय का बरं माझा? बघूया संडेच्या टेस्ट मध्ये. जे आता सेकंड टेस्ट झाली पर्सनॅलिटीच्या जे युनिट होतं त्याच्यावरती, तर त्याला फक्त 85 स्टुडंट्सनी ती टेस्ट आहे ना ती अटेंड केलेली आहे. आता जी संडेला टेस्ट असेल ती युनिट सेकंड वरती असेल, रायटिंग स्किल्स जे आहे युनिट सेकंड. तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोकांनी ती टेस्ट देण्याचं तुम्ही ट्राय करा, तुमच्यासाठी टेस्ट आहे. आणि त्याच्यानंतर आता काय तुमची मिडच आली, तर त्याच्यासाठी सगळ्यांनी व्यवस्थित प्रिपरेशन्स करा. ठीक आहे, तुम्हाला समजलं असं मी कन्सिडर करते, कारण की तुमच्याकडून काहीच रिप्लाय येत नाहीये. We were studying about the bibliographic procedures in that already in our theory. Today we are going to study in this our practical. In previous lecture, we have studied about indexing and footnote. So today we are going to study about the bibliographic procedures. कशासाठी तर याच्यामध्ये बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स मध्ये एखादं बुक रेफर केले तर त्याचे आपण रेफरन्सेस देतो, एखादा आर्टिकल आपण रेफरन्सेस आपण देतो, एखादे वेबसाईट्स आपण रेफर केलं तर त्याचे रेफरन्सेस देतो. पण कोणत्याही गोष्टी असू दे तर ते आपण याच्यासाठी देतो की आपण ते कुठून रेफर केलं. आणि जर एखादा रीडर असेल, म्हणजे आपण एखादं वर्क पब्लिश केलं आणि त्याचा जर एखादा कोणी रीडर असेल तर त्या रीडरला पण समजायला पाहिजे की ओरिजिनल आर्टिकल कुठून घेतलं आणि म्हणून ते कशासाठी रेफरन्सेस यूज केले. तो जो असेल तर त्याला पण समजेल की ते ओरिजिनल आर्टिकल काय होतं, मग त्याला पण जर रीड आउट करायचं तुम्हाला माझा आवाज कुठपर्यंत आला, म्हणजे कुठपर्यंत ऐकू कॅन्सल होत चालली सारखी?
आपण रेफरन्सेस आपण याच्यासाठी ओरिजिनल जे ऑथर असेल तर त्याच्यापर्यंत किंवा ते ओरिजिनल मटेरियल जर असेल तर तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण हे रेफरन्सेस प्रोव्हाइड करत असतो. मग ह्या रेफरन्सेस मधून काय होतं आपल्याला की ओरिजिनल ऑथर पर्यंत आपण पोहोचू शकतो आणि आपल्यावरती आपण रेफर केलं, आपण ते कॉपी पेस्ट केली नाही असं त्याचं असे त्या गोष्टी प्रूव्ह होतात. तर त्याच्यासाठी आपण हे बिब्लियोग्राफिक देत असतो. मग त्याच्यासाठी आपण रेफरन्सेस कार्ड्स यूज करू शकतो, म्हणजे ज्यामध्ये ऑफ युअर टॉपिक अशा पद्धतीने हे रेफरन्सेस कार्ड्स आपण यूज करू शकतो. त्याच्यानंतर आपण कम्प्युटर असतो तो यूज करू शकतो. त्याच्यामध्ये आपण बिब्लियोग्राफी किंवा त्याचं रिसर्च डेटा अकॉर्डिंग आपण हे अरेंज करू शकतो, त्याचे ग्रुप्स करू शकतो. त्याच्यानंतर आपण सायटेशन कसं करायचं असतं आपण एक्स्ट्रीमली सॉरी फॉर इनकन्व्हिनियन्स, नेटवर्क इश्यू क्रिएट होतोय. तर आपण टेक्स्टसाठी वगैरे सायटेशन कसं केलं जातं ते आपण बघितलं. मग आपल्याला जर एखाद्या जर्नल आपण काय बघितलं की जर्नल टू जर्नल हे सायटेशन व्हॅरी होत असतं. तर त्याच्यामध्ये जर्नल टू जर्नल तर त्यांच्या पर्टिक्युलर गाईडलाईन्स असतात, म्हणजे त्या कोणत्या गाईडलाईन्स थ्रू आपण त्या जर्नलमध्ये पब्लिश करणार आहोत. आता मी जर तुम्हाला असं पद्धतीने शिकवलं की सायटेशन असं केलं जातं, पण तुम्ही एखाद्या जर्नलसाठी रिसर्च पेपर पब्लिश करत असाल एखाद्या जर्नलमधून तर त्यांची सायटेशनची पद्धत ही वेगळी असू शकते. मग त्यांच्या गाईडलाईन्स आपण फॉलो करायच्या, त्याच्या अकॉर्डिंग आपण सायटेशन करायचं. तर त्याच्यासाठी आपण वेगवेगळ्या म्हणजे जर्नल टू जर्नल, पर्सन टू पर्सन, म्हणजे आता वेगवेगळे जे पर्सन वेगळ्या जर आता ते रेफरन्सेस दुसऱ्या कॉलममध्ये आपण काय करायचं की जर आपल्याला एखाद्या टेक्स्टचं आपल्याला सायटेशन करायचं असेल तर त्या टाइमला आपण काय करतो, मी तुम्हाला काल रिव्ह्यू ऑफ लिटरेचर दाखवलं होतं. रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये कशा पद्धतीने लिहिलं जातं ते पण तुम्हाला मी सांगितलं होतं आणि तुम्हाला मी लिंक पाठवली होती, त्याच्यामध्ये पण तुम्ही हे चेक केलं असेल. मग त्याच्यामध्ये जे थेसिससाठी जे नॉर्मल पद्धतीने जे हे केलं जातं लिटरेचर, तर ते अशा पद्धतीने दिले जातात रिव्ह्यू ऑफ लिटरेचर मध्ये. म्हणजे आपण कोणाचं रेफर केलं हे जर सांगायचं असेल टेक्स्टमध्ये अशा टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये जर आपण कोणाचे रेफरन्सेस दिले हे जर लिहायचं असेल, म्हणजे काल मी तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर दाखवलं तर ते काय झालं टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये. मग आपण त्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये काय लिहितो की आधी पहिल्यांदा त्या पर्सनचं नाव लिहितो, म्हणजे देशमुख, त्यांचं जे काही वर्क असेल ते 2001 मध्ये त्यांचं वर्क ते पब्लिश झालं आणि त्यांनी असं सांगितलं दॅट, म्हणजे इथं खूप सारे वर्ड्स असे यूज केले जातात की देशमुख 2001 रिव्हील्ड दॅट, शोड दॅट, ऑब्झर्व दॅट, त्याच्यानंतर
त्याच्यानंतर ही टोल्ड दॅट असे जे डिफरंट वर्ड्स सांगितले जातात, पण त्याचं एकच मिनिंग असते की त्यांच्या रिसर्चमध्ये ती गोष्ट सांगण्यात आली असं त्याचं मिनिंग होतं. मग त्याच्यामध्ये काय सांगितलं जातं, देशमुख 2001 रिव्हील्ड दॅट लँड होल्डिंग म्हणजे हे एक व्हॅरिएबल असतं. म्हणजे तुम्ही तुमच्या रिसर्चसाठी डिफरंट व्हॅरिएबल्स घेता. मी तुम्हाला एक लिंक शेअर केली होती, ते जर तुम्ही पूर्ण चेकआउट केलं म्हणजे तो रिसर्च जर तुम्ही पूर्ण चेक, तर तुम्हाला समजेल की व्हॅरिएबल्स काय असतात. मग त्या व्हॅरिएबल्स मध्ये जर लँड होल्डिंग एक व्हॅरिएबल असेल आणि जर आपलं पण एक व्हॅरिएबल असेल आणि आपण रेफरन्स म्हणून देशमुख यांचा जर आपण रेफरन्स घेतला असेल त्या व्हॅरिएबलसाठी लँड होल्डिंगसाठी, तर आपण कसं लिहितो, देशमुख 2001 रिव्हील्ड दॅट लँड होल्डिंग. पण रीड करताना आपण असं रीड करतो की देशमुख रिव्हील्ड दॅट लँड होल्डिंग ऑफ द फार्मर्स वॉज पॉझिटिव्हली रिलेटेड विथ अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. आणखी त्याच्या बदल्यात दुसरी जी रेफरन्स देण्याची पद्धत आहे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये, तर ती आहे लँड होल्डिंग ऑफ द फार्मर्स वॉज पॉझिटिव्हली रिलेटेड विथ अडॉप्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी. आणि त्याच्यानंतर सेंटेन्स संपल्यानंतर पण आपण रेफरन्स असे लावू शकतो. कधी कधी हे तिसऱ्या पद्धतीने असं दाखवलं जातं, इन केस ऑफ वन ऑथर गिव्ह लास्ट नेम किंवा फर्स्ट सरनेम फर्स्ट. म्हणजे काल मी काय सांगितलं, मेल जर पर्सन असेल तर त्याचं सरनेम फर्स्ट प्रोव्हाइड केलं जातं, आणखी जर फिमेल असेल तर तिचं नाव प्रोव्हाइड केलं जातं, इयर ऑफ पब्लिकेशन, आणि ते अशा पद्धतीने दिलं जातं. म्हणजे हे रॉजर्स 1982. आणि इथे जर आपली एखादी मुलगी असेल तर या ठिकाणी कसं दाखवलं जातं, मग त्या मुलीचं नाव दाखवलं जातं. फॉर एक्झाम्पल इथं जर श्रुती असेल तर श्रुती 2021. तर अशा पद्धतीने इथं हे जे फिमेलचं आहे ते इथं हे दाखवलं जातं, म्हणजे रेफरन्सेस आपण लावतो. आणि जर मेल असेल तर या ठिकाणी असेल, तर जर मेल मध्ये जर मुलगा असेल तर असं मेल असेल तर त्या ठिकाणी कसं दाखवलं जातं, पाटील. आणि त्याच्यानंतर 1982 या 2021 असं जे काय त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन असतं त्या पद्धतीने हे थेसिस सायटेशन हे टेक्स्ट मध्ये अशा पद्धतीने केलं जातं. जर दोन मेंबर असतील टेक्स्ट मध्ये तर आपण काय करतो की त्याच्यामध्ये आपण काय बघतो की देशमुख अँड रॉजर्स हे जर दोन्ही पण मेल असतील तर आपण त्यांचं दोन्हीचं पण नाव टाकतो आणि त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन टाकतो. आणि जर त्याच्यामध्ये एक मुलगा असेल एक मुलगी असेल तर मगाची जी पद्धत सांगितली, मुलाचं सरनेम यूज केलं जातं, मुलीचं नाव यूज केलं जातं. आणि त्याच्यामध्ये जर 3 पर्सन्स असतील, 2 पेक्षा जास्त ऑथर्स असतील, मग कितीही ऑथर्स दोन, मग त्याच्यामध्ये फक्त पहिल्या ऑथरचं नाव जे आहे ते सांगितलं जातं. म्हणजे काय केलं जातं, रे इटाल. इथं ह्या पद्धतीने हे करेक्ट दिलेलं आहे रेफरन्सिंग. इटाल हे इटॅलिक मध्ये लिहिलं जातं, त्याला आपण इटाल म्हणतो. रे इटाल 2009 मध्ये असं पद्धतीने हे सायटेशन केलं जातं. आणि जर एकच इन द केस ऑथर इज रेफर्ड ॲट मोर दॅन वन प्लेस इन द सेम इयर, म्हणजे एकाच इयर मध्ये तो खूप साऱ्या ठिकाणी जर त्याचं नाव असेल, त्याचे जर रेफरन्सेस आपण युज केले असतील, तर त्याचं आपण काय करायचं, ए आणि बी पद्धतीने असं त्यांचं आपण जे आहे ते युज करू शकतो. म्हणजे काय, रे 2002 ए म्हणजे हे पहिल्यांदा आले, रे 2002 ह्यांचा रेफरन्स आपण दुसऱ्यांदा घेतला म्हणून इथं असं बी. अशा पद्धतीने हे टेक्स्ट मध्ये सायटेशन केलं जातं. समजलं का इथंपर्यंत? येस मॅम. ओके, मुलांमध्ये? येस मॅम. ओके. तर रेफरन्स बुक, आपण जेव्हा एखाद्या बुक मधून रेफरन्स घेतो तेव्हा केलं जातं, तर ऑथरचं नेम विथ सरनेम फर्स्ट, म्हणजे पहिल्यांदा सरनेम लिहिलं जातं ऑथरचं, त्याच्यानंतर त्याचं नाव दिलं जातं, त्याच्यानंतर इथं फुल स्टॉप दाखवलेला आहे, फुल स्टॉप, त्याच्यानंतर इयर, त्याच्यानंतर फुल स्टॉप. अशा पद्धतीने आपण हे लिहित असतो. फुल स्टॉप झाल्यानंतर टायटल ऑफ द बुक, बुकचं टायटल काय आहे ते आपण लिहितो. त्याच्यानंतर नेम ऑफ द पब्लिशर्स, म्हणजे कोणत्या कंपनी थ्रू पब्लिश झालं. काल मी आता तुम्हाला या ठिकाणी सुपेनचं दाखवलं होतं, सुपेनचं बुक. आणि मग ती प्लेस कोणती असेल त्याच्यानंतर तिथं फुल स्टॉप दिला जातो, त्याच्यानंतर पेज नंबर दिला जातो. या ठिकाणी आता तर हे बघा, या ठिकाणी सुपेनचं हे बुक आहे. मग कसं दिलं जातं की नेम ऑफ द ऑथर विथ सरनेम
फर्स्ट, म्हणजे सरनेम फर्स्टला इथं प्रोव्हाइड केलं जातं, नेम त्या ऑथरचं दिलं जातं, त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन फुल स्टॉप, त्याच्यानंतर त्या बुकचं नाव दिलं जातं, त्याच्यानंतर ते कुठून पब्लिश केलं जातं, कोणत्या ठिकाणाहून, कोणत्या प्लेसवरून ते पब्लिश केलं, आणि त्याच्यानंतर इथं पेज नंबर्स येतात. तर अशा पद्धतीने हे जर पेज नंबर्स नसतील त्या बुकसाठी, म्हणजे पर्टिक्युलर जर आपण एका पेज वरून ती गोष्ट रेफर केली तर आपण पेज नंबर ऍड करू शकतो, आणि जर आपण होलच्या होल बुक रेफर केलं असेल तर त्या ठिकाणी आपण पेज नंबर टाकू शकत नाही. कधी कधी त्याच्यासाठी पेज नंबर्स पण अवेलेबल, मग अवेलेबल नसतील तर आपण कुठून लिहिणार असा पण प्रश्न होतो. तर अवेलेबल नसतील तर आपण टाकू शकत नाही. तर अशा पद्धतीने ह्या रेफरन्सेस मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, लिटरेचर सायटेड जे काय आपण रेफरन्सेस करतो, जे काय रेफरन्सेसचं आपण सायटेशन करतो, जेवढ्या गोष्टी दिलेल्या असतात तेवढ्याच टाकायच्या. फॉर्मॅटच्या अकॉर्डिंग आपण कोणतीही गोष्ट आपल्या मनासारखी किंवा मनाची टाकू शकत नाही. त्याच्यामध्ये जेवढ्या दिल्या तेवढ्याच आपण टाकू शकतो. तर हे असं बुकचं समजलं का, बुकचं सायटेशन कसं केलं जातं. आता या ठिकाणी पण दाखवलं बघा, जर दोन हे असतील तर रॉजर्स EM अँड शू मेकर FF 1962 फुल स्टॉप कम्युनिकेशन ऑफ इनोव्हेशन हे त्यांचं बुक आहे. दी फ्री प्रेस इथून ते पब्लिश झालं न्यूयॉर्क मधून. पण आता इथं P किंवा PP हे आताच्या नवीन पद्धतीमध्ये ऍड करत नाहीत, डायरेक्टली पेज नंबर टाकलं जातं. हे PP लिहायचं नाही, हे सगळ्यांनी नोट डाऊन करून घ्या. तर समजलं का सगळ्यांना हे टेक्स्टसाठी कसं केलं जातं. त्याच्यानंतर जे रेफरन्सेस आपण जर्नल्सचे लावतो किंवा एखाद्या बुकचे लावतो, तर ते कसे लावायचे समजले का. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर जर्नल मध्ये कशा पद्धतीने लावलं जातं, आता मी काल पण सांगितलं होतं, जर्नल मध्ये सरनेम फर्स्ट लावलं जातं. मेल ऑथरचं जर मुलगी असेल तर तिचं नाव पहिलं लावलं जातं, त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन लावलं जातं, टायटल ऑफ रिसर्च पेपर लावलं जातं, त्याच्यानंतर नेम ऑफ द जर्नल लावलं जातं. या ठिकाणी कॉमा आहे पण या ठिकाणी कॉमा देत नाही. जर्नलचं नाव झाल्यानंतर आपल्याला फुल स्टॉप द्यावा लागतो. फुल स्टॉप झाल्यानंतर व्हॉल्यूम नंबर हा जो आहे हा बोल्ड मध्ये लिहावा लागतो, ब्रॅकेट मध्ये इश्यू नंबर लिहावा लागतो. इश्यू नंबर प्रोव्हाइड केला असेल तरच आपण लिहू शकतो, इश्यू नंबर प्रोव्हाइड केला नसेल तर आपण लिहू शकत नाही. आणि त्याच्यानंतर आपण पेज नंबर टाकत असतो. पण इश्यू नंबर झाल्यानंतर आपण फुल स्टॉप न देता आपण कोलन देत असतो, आणि पेज नंबर झाल्यानंतर आपण फुल स्टॉप देत असतो. तर अशा पद्धतीने हे लिहिलेलं असतं. तर याच्यामध्ये आपण काय करतो, टायटल ऑफ रिसर्च पेपर लिहित असताना जे पहिलं लेटर असतं तेवढंच आपण फक्त कॅपिटल लिहित असतो. पण जेव्हा जर्नल नेम लिहित असतो तर त्या ठिकाणी आपण काय काय करतो, नेम, जर्नल हे असे जे काही इम्पॉर्टंट म्हणजे जे असतात, ओ ऑफ दी हे ओ ऑफ दी ए अँड जे काही असे असतात, तर अशा वर्डसाठी आपण कॅपिटल लेटर्स यूज करत नाही. तर फक्त जे जे म्हणजे फॉर एक्झाम्पल इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी, तर इंटरनॅशनल जर्नल मधलं आय, जर्नल मधलं जे कॅपिटल, ऑफ हे आपण नेहमी स्मॉल लिहितो तसंच लिहायचं, करंट मधलं C कॅपिटल लिहायचं, एम मधलं मायक्रोबायोलॉजी मधलं एम हे कॅपिटल लिहायचं. अशा पद्धतीने जर्नल नेम टाकलं जातं. जर्नल नेम हे पूर्ण इटॅलिक मध्ये येतं. त्याच्यानंतर व्हॉल्यूम नंबर हा बोल्ड मध्ये येतो, आणि त्याच्यानंतर इश्यू नंबर ब्रॅकेट मध्ये येतो. इश्यू नंबर नसेल, फक्त जर व्हॉल्यूम नंबर दिला असेल तर आपण त्या ठिकाणी काय लिहितो, तर त्या ठिकाणी डिरेक्टली कोलन देऊन आपण पेज नंबर हे ऍड करू शकतो. पेज नंबर झाल्यानंतर आपण फुल स्टॉप द्यायचा. अशा पद्धतीने हे जर्नलसाठी लावलं जातं. तुम्हाला एक मी दाखवते एक जर्नल, त्याच्यावरून कसं लावायचं ते तुम्ही मला सांगा.
हा रिसर्च पेपर आहे, तुम्ही ह्याचं सायटेशन कसं करणार? हा जर्नल पब्लिश झालाय हे तुम्हाला सांगते. हे टॉपिकचं नाव आहे, हे त्यातलं पहिलं ऑथर आहे, हा दुसरा ऑथर आहे, हा तिसरा ऑथर आहे. त्याच्यानंतर हे जर्नलचं नाव आहे इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी आणि अप्लाइड सायन्सेस. हे जर्नलचं इयर ऑफ पब्लिकेशन आहे 2020. हा जर्नलचा व्हॉल्यूम नंबर आहे, हा ब्रॅकेट मधला इश्यू नंबर आहे. आणि त्याच्यानंतर ह्या जर्नलचे पेज नंबर मी तुम्हाला सांगते. पेज नंबर 1, 2, 6. सांगा आता ह्याचं सायटेशन कसं करणार? त्याच्यामध्ये सगळ्यात आधी मेल मेल जर असेल ना तर आधी सरनेम लिहिणार. आवाज कट म्हणजे होते. मग आता येतोय? हा येतोय बघ. हा, त्याच्यामध्ये आधी मेल नेम जे आहेत ना डी सुराडकर आणि JM देशमुख, त्याच्यामध्ये मेल असतील तर त्यांची नावं येणार. त्याच्यामध्ये आधी सरनेम येणार आणि मग त्यांच्या नावाचं इनिशियल येणार. नाही इथून सांग, YS पाटील पासून सांग. हा, YS पाटील, DD सुराडकर आणि JM देशमुख. पण मॅडम याच्यामध्ये 3 आहेत म्हटल्यानंतर इथे ETL येणार का? नाही ते रेफरन्सेस मध्ये येणार. म्हणजे ते जर टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये जर तू लिहित असशील, टेक्स्ट फॉर्मॅट म्हणजे मी काल तुम्हाला रिव्ह्यू ऑफ लिटरेचर दाखवलं होतं, तर त्याच्यामध्ये कसं की तुम्हाला एखादी गोष्ट जर त्यांची एक्सप्लेन करायची असेल तर त्या ठिकाणी तुझं येणार. जर तू लिटरेचर सायटेड मध्ये हे जर लावत असेल, जर तू ह्या रिसर्च पेपरचं सायटेशन म्हणजे समज तू ह्या रिसर्च पेपर मधला एखादा फॉर्मॅट हा युज केलास, म्हणजे एखादी गोष्ट तू रेफरन्स म्हणून युज केलीस, तर रेफरन्स म्हणून म्हणजे फॉर एक्झाम्पल आता ह्या रिसर्च पेपर मधला एखादा रिझल्ट, फॉर एक्झाम्पल एज मधलं जे रिस्पॉन्डंटचं एज आहे आणि तुझ्या रिसर्च मधलं रिस्पॉन्डंटचं जे एज आहे ते सिमिलर आहे. आणि तर अशा वेळेस तू जर हा पेपर रेफरन्स म्हणून तुझ्यासाठी युज केला असशील आणि हे जर तुला लिटरेचर सायटेड मध्ये द्यायचं असेल, म्हणजे जेव्हा तुला एखाद्या जर्नल मध्ये सायटेशन करायचं, एखाद्या जर्नलचं तुला सायटेशन करायचं असेल, म्हणजे हा रिसर्च पेपर हा जर्नल मध्ये पब्लिश झालेला आहे, मग त्यावेळी तुला ह्या पेपरचं सायटेशन द्यायचं असेल तर तू त्यावेळेस तू कसं देशील? ते इटॅल वगैरे आहे ते मी तुम्हाला अजून एकदा एक्सप्लेन करते, ते तुम्हाला कधी द्यायचं असतं. आता हे तुला जर्नलचं सायटेशन करायचं. ओके मॅम, मग आधी YS पाटील, DD सुराडकर अँड JM देशमुख असं येणार. त्याच्यानंतर इयर येणार 2020. त्यानंतर टायटल येणार इयर नंतर फुल स्टॉप. हा, फुल स्टॉप. त्याच्यानंतर टायटल इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्स. नाही त्याच्यानंतर 1 मिनिट आहे, त्याच्यानंतर तुझं थोडंसं इथे कन्फ्युजन झालंय. पहिल्यांदा तू काय लिहिणार लिटरेचर सायटेड मध्ये. आता हा रिसर्च पेपर माझाच आहे, पण ह्या जर्नलचा फॉर्मॅट वेगळा आहे, त्याच्यामुळे यांच्यामध्ये सायटेशन डिरेक्टली कसं येणार? कारण की तुला तर माहित नाही हे मेल आहे की फिमेल आहे, तर त्यावेळी तू काय करणार की पाटील पासूनच असं तू सायटेशन करायला चालू होणार. म्हणजे पाटील YS, DD सुरडकर अँड JM देशमुख असं तू टाकायला चालू करणार. त्याच्यानंतर फुल स्टॉप झाल्यानंतर तू इथं काय करणार? 2020 टाकणार. ब्रॅकेटमध्ये टाकायचं नाही, 2020 टाकणार. 2020 झाल्यानंतर तू फुल स्टॉप देणार. फुल स्टॉप झाल्यानंतर तू टायटल कशाचं द्यायचं असतं? टायटल तू रिसर्च टॉपिकचं, म्हणजे ज्या टॉपिक वरती हा रिसर्च पेपर पब्लिश झाला, ज्यावरती हा रिसर्च कंडक्ट झाला, तर त्याचं तू टायटल द्यायचं असतं. मग ते टायटल देत असताना तू काय करणार? रिलेशनशिप बिटवीन प्रोफाईल अँड ऍटिट्यूड ऑफ रुरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन. मग अशा वेळी तू काय करणार? तर रिलेशनशिप मधलं फक्त R तेवढं कॅपिटल ठेवणार, बाकी हे सगळे जे आहेत हे सगळे वर्ड्स जे आहेत ते तू स्मॉल लेटर मध्ये द्यायचं. त्याच्यानंतर तुझ्या जर्नलचं नाव येणार इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस. मग ते इथं जसं दिलंय, म्हणजे इथं कसं मी सांगितलंय तसं दिलंय. पहिलं लेटर पहिलं वर्ड जो असतो तो पहिलं लेटर जे असतं ते आपण कॅपिटल मध्ये लिहायचं असतं. मग ऑफ, ए, अँड, दी, अँडचं आपण असं कॅपिटल लिहित नाही. मग त्याच्यानंतर हे अशा पद्धतीने लिहायचं, ते इटॅलिक लिहायचं. त्याच्यानंतर आपण फुल स्टॉप द्यायचा. फुल स्टॉप दिल्यानंतर इथं आपल्याला जर्नलमध्ये व्हॉल्यूम नंबर दिलेला आहे. मग व्हॉल्यूम नंबर आपला हा 9 येणार. 9 वरती आपण काय करायचं? 9 हे आपण बोल्ड करायचं आणि बोल्ड केल्यानंतर 9 बोल्ड केल्यानंतर आपण काय करतो?
की त्याच्यानंतर आपण ब्रॅकेटमध्ये हा इश्यू नंबर 7 लिहिणार, त्याच्या समोर आपण डबल कोलन देणार, म्हणजे ह्याला आपण कोलन म्हणतो. तर हे आपण त्याच्या समोर आपण कोलन देणार. कोलन दिल्यानंतर 1-6 लिहिणार, म्हणजे पेज नंबर 1 पासून, सॉरी, पेज नंबर 1 to 6 आपण रेफर केला असं त्याचं मिनिंग होतं. म्हणजे हा पेपर आहे तो पेज नंबर 1 to 6 आहे असं त्याचं मिनिंग होतं. मग त्याच्यानंतर तू फुल स्टॉप देणार. समजलं का आता जर्नलचं सायटेशन कसं करायचं, की एखादी पेपर, एखादा रिसर्च वर्क जर जर्नल मध्ये पब्लिश झाला असेल तर त्या ठिकाणी ते कसं केलं जातं. येस मॅडम. ओके, तर आता मी अजून एक तुम्हाला पेपर दाखवते, त्याच्यावरून तुम्ही मला सांगा सायटेशन तुम्ही कसं कराल ते. हा, तर एक मिनिट. तर जे पहिलं होतं की टेक्स्ट मध्ये रेफरन्सेस देताना तुम्ही अशा पद्धतीने द्यायचे असतात. टेक्स्ट मध्ये रेफरन्सेस देताना तुम्ही अशा पद्धतीने द्यायचे असतात. हे जे रेफरन्सेस असतात ह्याला जे आपण सायटेशन म्हणतो, तर हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये झालंय. टेक्स्ट म्हणजे की त्यामधलं आपण काय कॉन्टेंट घेतलं आणि ते कशा पद्धतीने आपण लावलं होतं, तर त्याला टेक्स्ट कॉन्टेंट किंवा टेक्स्ट मधलं आपण रेफरन्सेस लावणं असं म्हणत असतो. आणि आता जे मी तुम्हाला दाखवलं तर ते जर्नल मधलं जर रेफरन्सेस लावायचे असतील तर ते तसे लावले जातात. तुम्ही प्लीज कन्फ्युजन नका करून घेऊ. तर जेव्हा आपण एखाद्या टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये लावतो तर टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये लावत असताना आपण काय म्हणतो की टेक्स्ट, आपण जे नॉर्मल वर्ड आहे त्याच्यावरून लक्षात ठेवू. टेक्स्ट म्हणजे काय करतं की आपल्याला त्याच्यामध्ये एखादा मेसेज मिळतो आपल्याला त्याच्यामधून. आपण काय म्हणतो की एखाद्याला जर आपण काय करायचं असेल, जर आपल्याला कोणी म्हटलं की मला सांग की कोणत्या व्हेन्यूवरती यायचे, कोणत्या टायमिंगला यायचे, तर आपण काय म्हणतो की आपण टेक्स्ट करतो, मी तुला टेक्स्ट करतो. तर त्याच्यामधून आपल्याला काय कळतं की आपण त्याच्यामधून एखादा मेसेज बघणार आहोत किंवा आपल्याला त्याच्यामधून एखादी फुल डिटेल इन्फॉर्मेशन मिळणार आहे. तर अशाच पद्धतीने जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ही टेक्स्ट मध्ये रेफरन्सेस म्हणून देत आहात तर त्याच्यामध्ये तुमची ही गोष्ट क्लिअर झाली पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मी यशोमती कारंड्यांचा, म्हणजे इथं ह्या यशोमती कारंड्यांचा थेसिस रेफरन्सला घेतला होता. तर त्यांचं काय येणार, ह्या फिमेल आहेत म्हणून त्यांचं इथं नाव आलं, त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन आलं, त्याच्यानंतर त्यांचा टॉपिक काय होता. तर अशा पद्धतीने आपण रेफरन्स द्यायचा असतो. म्हणजे यशोमती 2008 कंडक्टेड रिसर्च ऑन, जे काय असेल ते आपण पुढे कंटिन्यू अशा पद्धतीने लिहायचं असतं. ह्याला आपण रेफरन्सेस इन टेक्स्ट असं म्हणतो. मग एक ऑथर असेल, जर फिमेल असेल तर तिचं नाव यूज करतो, मेल असेल तर आपण त्याचं सरनेम यूज करतो. त्याच्यानंतर जर 2 पेक्षा जास्त ऑथर असतील तर आपण त्या ठिकाणी इट आल असं यूज करतो, जेव्हा टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये आपण प्रोव्हाइड करत असतो तेव्हा. जर त्याच्यानंतर जर 2 ऑथर असतील, एक ऑथर असला तर अशा पद्धतीने दिलं जाते. हे प्रीतम जे आहे हे मुलगीचं नाव होतं. तर जे आहे तर ते रेफरन्सेस इन टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये रेफरन्सेस अशा पद्धतीने दिले जातात. जर 2 पर्सन असतील, एक ऑथर असेल तर अशा पद्धतीने, फिमेल ऑथर असेल तर तिचं नाव दिलं जातं, मेल असेल तर त्याचं सरनेम दिलं जातं, त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन दिलं जातं आणि त्याच्या पुढे त्यांची इन्फॉर्मेशन, म्हणजे त्यांच्या थेसिस मधलं आपण काय रेफर करत आहोत, त्यांच्या रिसर्च वर्क मधले ते इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. 2 ऑथर असतील तर अशा पद्धतीने दोघांचं, जर मेल असतील तर दोघांचं सरनेम दिलं जातं, दोन्ही फिमेल असतील तर दोघींची नावं दिली जातात. एक मेल असेल तर त्याचं सरनेम दिलं जातं, फिमेल असेल तर तिचं नाव दिलं जातं आणि त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन दिलं जातं. त्याच्यानंतर मग त्यांचं जे काही वर्क असेल ते असं दिलं जातं. 2 पेक्षा जास्त असतील, कितीही 2 पेक्षा जास्त, मग कितीही ऑथर असू दे तर त्या ठिकाणी आपण इट आल असं यूज करतो. आता मी जो रिसर्च पेपर दाखवला तर त्याचं तुम्ही रेफरन्सिंग थेसिस मध्ये म्हणजे ह्या टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये कसं कराल.
आवाज येतोय का माझा सगळ्यांना? मॅम परत रिपीट ब्रेक होतोय मॅडम. ओके. तर मी काय सांगितलं की मगाशी जर तुम्हाला एखाद्या गोष्टीचं टेक्स्ट मध्ये जर रेफरन्सिंग द्यायचं असेल तर याला रेफरन्सिंग जे आहे ते त्याला आपण इथं टेक्स्ट मधलं रेफरन्सिंग म्हणतो. सायटेशन इन टेक्स्ट असं याला म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही एखाद्या गोष्ट जर तुम्ही रेफरन्ससाठी घेतली तर त्याचं सायटेशन आपण इथं कशा पद्धतीने करतो, जर एखादी जर मुलगी असेल तर तिचं नाव यूज करतो, तिचं इयर ऑफ पब्लिकेशन यूज करतो आणि तिच्यातलं जे काय मॅटर असेल तर तो आपण इथं पुढे यूज केलेला असतो. जर मुलगा असेल तर त्या ठिकाणी त्याचं सरनेम यूज केलं जातं आणि जर आपल्याला माहितीच नसेल ते काय आहे, मेल आहे फिमेल आहे, तर त्या ठिकाणी म्हणजे जर फक्त त्यांचं इनिशियल प्रोव्हाइड केलं असेल आणि आपल्याला माहितीच नसेल मेल आहे फिमेल आहे, तर त्या ठिकाणी सरळ त्यांचं सरनेम उचलायचं आणि सरनेम इथं अटॅच करायचं आणि त्याच्या पुढे आपण ह्या गोष्टी लिहायच्या असतात. आणि त्याच्यानंतर जर दोन जर ऑथर असतील एका रिसर्च पेपरला, तर त्या ठिकाणी कसं केलं जातं की दोन्ही पण मेल असतील तर त्यांचे सरनेम लावले जातात, दोन्ही पण फिमेल असतील तर त्यांची नावं लावली जातात. एक मेल एक फिमेल असेल तर त्या ठिकाणी मेलचं सरनेम लावलं जातं, फिमेलचं नाव लावलं जातं, ते पण जर त्यांनी तिथं त्या ठिकाणी मेन्शन केलं असेल तर. आणि त्याच्यानंतर इथं त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन आणि त्यांचा जो काय मॅटरचा म्हणजे जे काही स्टडीचा कॉन्टेंट आहे ते इथं प्रोव्हाइड केला जातो. जर 2 पेक्षा जास्त ऑथर्स असतील तर पहिला जर मेल ऑथर असेल तर त्याचं सरनेम उचलायचं, पहिलं जर फिमेल ऑथर असेल आणि तिथं जर तिचं नाव मेन्शन केलं असेल तर तिचं सरनेम उचलायचं, समोरच्यासाठी इट आल लावायचं, इट आल लिहित असताना इटॅलिक मध्ये लिहायचं, एल नंतर फुल स्टॉप द्यायचा असतो आणि त्याच्यानंतर त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन लिहायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं पूर्ण कंटेंट लिहायचं असतं. मग आता हे तुम्हाला समजलं का टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये रेफरन्सिंग देत असताना काय करायचं? येस मॅडम. ओके. मग आता मी तुम्हाला रिसर्च पेपर दाखवलं होतं तर त्याच्यामध्ये वाय एस पाटील हे मेल आहे फिमेल आहे तुम्हाला काहीच नाही माहिती. मग ते जर तुम्ही रेफरन्सिंग करणार असेल त्याच्यामध्ये 3 ऑथर आहेत, वाय एस पाटील, डी सुरडकर आणि जे देशमुख. तर त्याचं तुम्ही रेफरन्सिंग कसं कराल ह्या रेफरन्स फॉर्मॅटमध्ये, म्हणजे ह्या टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये त्याचं रेफरन्सिंग कसं कराल? पाटील इट आल फुल स्टॉप 2020. ओके. आणि जे काही त्यांचं पुढे मॅटर असेल ते. ओके, ऍब्सोल्युटली राईट. कळलं का सगळ्यांना? येस. येस मॅम. आणि कसं कराल? मॅडम आवाज ब्रेक होतोय तुमचा. हॅलो हॅलो, आवाज कट होतोय. माझा आवाज येतोय का सगळ्यांना? हो. हो मॅम. हा, मग ते आता जर्नल मध्ये सायटेशन करत असाल तर तुम्ही कशा पद्धतीने कराल? ते वाय एस पाटील कोण आहे, मेल फिमेल माहिती नाही तुम्हाला, 3 ऑथर आहे तेवढंच माहिती आहे तुम्हाला. आधी सरनेम लिहिणार, मग त्याचं इनिशियल लिहिणार, मग नंतर मग असे सांगितलं तेच ना मॅडम जर्नल मध्ये? आवाज कट होतोय. हा, आधी जर्नल मध्ये सरनेम, लिहित असताना मग आधी सरनेम लिहिणार, मग त्याचं नावाचं इनिशियल लिहिणार, त्याच्यानंतर इयर लिहिणार, मग फुल स्टॉप, मग टायटल लिहिणार, त्याच्यामध्ये फक्त पहिलं कॅपिटल लेटर असणार, त्यानंतर नेम ऑफ जर्नल, त्याच्यामध्ये पहिलं लेटर कॅपिटल असणार आणि बाकीचे स्मॉल, नंतर फुल स्टॉप, नंतर होल नंबर येणार, त्यानंतर ब्रॅकेट मध्ये इश्यू नंबर येणार, मग कोलन येणार आणि नंतर पेज नंबर आणि त्यानंतर फुल स्टॉप. ओके. त्याच्यामध्ये जर्नलचं नाव तू कोणत्या बोल्ड मध्ये लिहिणार, इटॅलिक मध्ये लिहिणार, कशा पद्धतीने लिहिणार? इटालियन मध्ये. इटॅलिक मध्ये लिहिणार. आणि त्याच्यानंतर जो येतो तो होल नंबर नसतो, तो व्हॉल्यूम नंबर असतो. कधी कधी व्हॉल्यूम नंबर दिलेला असतो, कधी कधी व्हॉल्यूम नंबर न देता फक्त इश्यू नंबर प्रोव्हाइड केलेला असतो, ते फक्त आपल्याला तिथं पुट करायचं असतं. जे जे नंबर दिलेले असतात, जे जे
कॉन्टेंट आपल्याला दिलेलं असतं ते ऍड करायचं असतं, आपल्याला फक्त ते नोट डाऊन करत जायचं असतं. जे दिलेलं नाही ते आपण नोट डाऊन करू शकत नाही. मनाच्या कोणत्याच गोष्टी आपण रेफरन्सेस मध्ये ऍड करू शकत नाही. तर आता तुम्हाला दोन समजलं की टेक्स्ट मध्ये रेफरन्स देत असताना काय करायचं आणि जर्नल फॉर्मॅट मधला रेफरन्स देत असताना आपल्याला काय करायचं. हे समजलं, हे क्लिअर झाले का दोन गोष्टी तुमच्या? येस मॅम. येस मॅम. ओके. आणि आता जे मी तिसरं मगाशी सांगितलं होतं, बुकचं देत असताना तुम्ही काय कराल? आधी ऑथरचं नेम येणार, त्याच्यामध्ये सरनेम येणार, हा. मग फुल स्टॉप, मग इयर येणार, मग हा. पुन्हा फुल स्टॉप, त्यानंतर टायटल येणार हा. बुकचं, त्याच्यानंतर एजन्सी ऑफ पब्लिकेशन म्हणजे कोणत्या पब्लिकेशनचं आहे ते, ओके. त्यानंतर फुल स्टॉप, त्यानंतर प्लेस येणार, मग पुन्हा फुल स्टॉप आणि लास्टला पेज नंबर येणार आणि मग नंतर फुल स्टॉप. ओके. इथे थोडस तुझ्या मध्ये करेक्शन करते मी. तुझं सगळं करेक्ट सांगितलं, फक्त जे जिथून प्लेस आहे ना म्हणजे पब्लिकेशनची, पब्लिकेशन एजन्सी झाल्यानंतर आपण कॉमा द्यायचा, त्याच्यानंतर आपण ती प्लेस टाकायची आणि त्याच्यानंतर आपण फुल स्टॉप द्यायचा आणि त्याच्यानंतर पेज नंबर असेल तर आपण ऍड करायचं, नसेल तर आपण ऍड करू शकत नाही. तर हे क्लिअर झालं सगळ्यांना. तीन गोष्टी आता म्हणजे टेक्स्ट मध्ये तुम्ही रेफरन्सेस कसे देऊ शकता, जर्नलचे रेफरन्सेस तुम्ही कसे देऊ शकता आणि तुम्ही बुकचे रेफरन्सेस कसे देऊ शकता. समजलं सगळ्यांना? येस मॅम. ओके. मुलांना समजलं? येस मॅम. येस मॅम. तर आपण आता तिसरं जे आपण बघितलं म्हणजे एक टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये कसं द्यायचं असतं. तुम्ही हे रीड आउट करा म्हणजे तुम्हाला नंतर कळेल. जर सायटेशन आपल्याला टेक्स्ट मध्ये द्यायचं असेल तर ते अशा पद्धतीने सायटेशन दिलं जातं. त्याच्यानंतर जर आपल्याला ते एखाद्या रेफरन्स बुकचं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, हे ऑथरचं नेम विथ सरनेम फर्स्ट, इयर, टायटल ऑफ द बुक, नेम ऑफ द पब्लिशर्स, कॉमा, प्लेस कुठून ते पब्लिश झालं, पेज नंबर असेल तर, नसेल तर आपण ऍड करू शकत नाही. इथं हे त्यांनी एक्झाम्पल दिलेलं आहे, पण पेज नंबर लिहिताना सध्या हे पी वगैरे लिहिलं जात नाही, डिरेक्टली पेज नंबर लिहिलं जातं. त्याच्यानंतर आपण जर एखाद्या जर्नल मध्ये सायटेशन करत असताना तर तुम्ही इथं लिहून घ्या वाटल्यास, जसं मी मगाशी सांगितलं, जर मुलगा असेल तर सरनेम येतं, मुलगी असेल तर नेम येतं. जर आपल्याला त्यांचं जेंडरच काय माहिती नसेल त्यांच्या नावावरून तर आपण डिरेक्टली जसं दिलंय तसं सरनेम पासून स्टार्ट करतो. त्याच्यानंतर आपण तिथं ते झाल्यानंतर इथं आपण इयर टाकतो, इयर टाकल्यानंतर टायटल ऑफ रिसर्च पेपर टाकतो, नेम ऑफ द जर्नल टाकतो, नेम ऑफ द जर्नल झाल्यानंतर इथं फुल स्टॉप येतो. फुल स्टॉप झाल्यानंतर व्हॉल्यूम नंबर, व्हॉल्यूम नंबर ह्याला व्हॉल्यूम नंबर म्हटलं जातं, VOLUME, व्हॉल्यूम नंबर. इथे टाकताना हा नेहमी बोल्ड मध्ये लिहायचा असतो आणि त्याच्यानंतर ब्रॅकेटमध्ये इश्यू नंबर लिहितो आपण आणि त्याच्यानंतर आपण इश्यू नंबर लिहिल्यानंतर कोलन देतो म्हणजे 2 डॉट देतो आणि त्याच्यानंतर आपण पेज नंबर लिहितो आणि त्याच्यानंतर आपण फुल स्टॉप इथं द्यायचा असतो. अशा पद्धतीने हे जर्नल मध्ये जे आहे ते अशा पद्धतीने सायटेशन केलं जातं. इथं हे दिलेलं आहे, कापसे PS, YK पिंपरीकर 2000. म्हणजे पहिलं जे आहे ते आपण काय करतो तुम्हाला दाखवते इथं, पण तुमचं कन्फ्युजन नको व्हायला. तर आपण काय करतो या ठिकाणी, हे आता बुकचं झालं. त्याच्यानंतर आपण काय करतो, तायडे म्हणजे जे काय असतील ते तायडे होते तर त्यांचे JR ठोंबरे, BM सुरडकर, DD. त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन 2010, प्रोफाइल अँड लेवल ऑफ एस्पिरेशन ऑफ अंडरग्रॅज्युएट स्टुडंट्स, फुल स्टॉप, जर्नल ऑफ सोशल सायन्सेस, फुल स्टॉप, व्हॉल्यूम नंबर, इश्यू नंबर, कोलन, पेज नंबर, फुल स्टॉप. अशा पद्धतीने हे दिलं जातं. आधी कशी काहींची पद्धत कशी असते की पहिला जो ऑथर असतो मेल असेल किंवा त्याचं जर नाव, त्याच्या नावावरून आपल्याला त्याचं जेंडर समजत नसेल म्हणजे फक्त सरनेम प्रोव्हाइड केला असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, आधी म्हणजे काही ठिकाणी अशी पद्धत, काही ठिकाणी अशी पद्धत यूज केली जाते की सगळ्यांचंच आधी सरनेम लावत जायचं आणि त्याच्यानंतर त्यांचं इनिशियल लावायचं. जर कारण की हे तिघं पण मेल आहेत. जर ह्याच ठिकाणी जर एखादी मुलगी असती तर तिचं कसं लिहिलं जात असतं, मग या ठिकाणी त्या मुलगीचं तिचं नाव लिहिलं असतं, तिच्या वडिलांचं आणि तिच्या सरनेमचं इनिशियल लिहिलं असतं आणि त्याच्यानंतर मग हे आहे असं
काही ठिकाणी वेगळी पद्धत आहे, काही ठिकाणी कसे रेफर करतात की इथं पहिल्यांदा ह्या पहिला जो ऑथर असतो त्याच फक्त पहिल्यांदा सरनेम प्रोव्हाइड केलं जातं. बाकीच्यांच्या ऑथरचं कसं लावलं जातं, बाकीच्यांच्या ऑथरचं डिरेक्टली हे त्यांचं इनिशियल पहिला येतं, मग सरनेम येतं. अशा पद्धतीने पण हे जर्नल्स लावण्याची एक दुसरी पद्धत आहे किंवा दुसरा टाईप आहे. हे पण तुम्ही नोट डाऊन करून घ्या. म्हणजे आता मी कसं दाखवलं की सगळ्यांचं पहिल्यांदा इथं सरनेम रेफर केले आणि आपल्या याच्यामध्ये मॅन्युअल मध्ये काय दिलं की पहिल्यांदा पहिल्याच ऑथरचं फक्त सरनेम पहिल्यांदा लावलं, त्याच्यानंतर दुसऱ्या ऑथरचं इनिशियल लावलं आणि मग सरनेम लावलं. तर ही पण दुसरी पद्धत आहे सायटेशन लावण्याची. आणि याच्यामध्ये आपण काय करू शकतो, टेक्नॉलॉजिकल गॅप इन समर ग्राउंडनट कल्टिवेशन, त्याच्यानंतर फुल स्टॉप झाला, महाराष्ट्र जर्नल ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन, त्याच्यानंतर आपण इथं फुल स्टॉप द्यायचा असतो. त्याच्यानंतर हा जो काय आहे हा त्यांचा इश्यू नंबर आहे. त्याच्यानंतर डिरेक्टली त्यांनी हे नाहीये व्हॉल्यूम नंबर, सॉरी इथं त्यांचा व्हॉल्यूम नंबर दिलेला नाहीये, हा त्यांनी इश्यू नंबर पण ब्रॅकेटमध्ये टाकलेला नाहीये. सॉरी, मला पण हे एक्झॅक्टली माहित नाही की त्यांनी कशातून हे केलं, कारण की व्हॉल्यूम नंबर आपल्याला जे आहे ते आपल्याला कॅपिटल मध्येच लिहावा लागतो आणि इश्यू नंबर हा नेहमी आपल्याला ब्रॅकेट मध्येच लिहावा लागतो. जरी व्हॉल्यूम नंबर नसेल तरी आपल्याला इश्यू नंबर हा नेहमी ब्रॅकेट मध्येच लिहावा लागतो आणि त्याच्यानंतर कोलन देऊन आपण इथं पेज नंबर टाकायचा असतो आणि त्याच्यानंतर आपण हा फुल स्टॉप द्यायचा असतो. तर अशा पद्धतीने हे जे आहे ते रेफरन्सिंग दिलं जातं, बिब्लिओग्राफी दिलं जातं. न्यूजपेपर साठी किंवा मॅगझिन आर्टिकल साठी आपण सायटेशन कशा पद्धतीने देऊ शकतो, तर त्या ठिकाणी आपण काय करायचं, पहिल्यांदा ऑथरचं नाव येतं आपलं, या ठिकाणी पहिल्यांदा ऑथरचं नाव येतं, त्याच्यानंतर आपलं जे काय आहे डेट किंवा डे ऑफ पब्लिकेशन येतं. कधी कधी काल आपण काय बघितलं थेअरीमध्ये आपल्या कसं दाखवलं होतं की ऑथरचं नाव दाखवलं, तिथं फक्त इयर ऑफ पब्लिकेशन दिलं आणि हे सगळं पूर्ण झाल्यानंतर ह्या ठिकाणी त्यांनी तारीख दिली होती, कोणत्या महिन्यातल्या कोणत्या तारखेला पब्लिश झालं होतं. तसं इथं काय दाखवलं त्यांनी की राठोड एम.एस. लिहिलं, त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन विथ डे आणि मंथ लिहिला, त्याच्यानंतर त्यांनी फुल स्टॉप दिला, ग्रीन रिव्होल्युशन इन इंडिया ह्या टॉपिक वरती आपण रेफर केलं. मग हे कोणत्या पेपर मधलं होतं, तर टाइम्स ऑफ इंडिया याच्यामधलं होतं. त्याच्यानंतर आपण इन्क्लुझिव्ह पेज नंबर, आर्टिकलचे पेज नंबर कोणते कोणते 37, 38 हे आपण असं लिहू शकतो किंवा आपण ए काढून सुद्धा डिरेक्टली पेज नंबर इथं हे टाकू शकतो. मग टाइम्स ऑफ इंडिया झाल्यानंतर आपण इथं फुल स्टॉप देऊ शकतो आणि फुल स्टॉप दिल्यानंतर आपण डिरेक्टली इथं हे पेज नंबर ऍड करू शकतो. तर हे समजलं का की न्यूजपेपरचं मॅगझिन आर्टिकल, न्यूजपेपर किंवा मॅगझिन आर्टिकल असेल तर त्या ठिकाणी आपण सायटेशन कसं करायचं असतं. येस मॅम. ओके. त्याच्यानंतर एडिटेड बुक म्हणजे काल पण आपण बघितलं, जे बुक आपण एडिट केलंय किंवा ज्या बुक मधला बुक चॅप्टर जर आपण रेफर करत असेल तर त्या ठिकाणी काय करायचं, पहिल्यांदा नेम ऑफ ऑथर विथ सरनेम फर्स्ट हे पहिल्यांदा येणार, त्याच्यानंतर फुल स्टॉप, त्याच्यानंतर इयर ऑफ पब्लिकेशन त्या बुकचं, त्याच्यानंतर ते मगाशी आपण जे बघितलं ते नॉर्मल बुकचं, हे एडिट केलेल्या बुकचं आपण बघतोय. आता त्याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. तर पहिल्यांदा नेम, ऑथर्स नेम विथ सरनेम फर्स्ट, फुल स्टॉप, इयर ऑफ पब्लिकेशन, त्याच्यानंतर टायटल ऑफ द बुक, चॅप्टर म्हणजे त्या बुक मधला कुठला चॅप्टर आपण रेफर केला त्याचं नाव, त्याच्यानंतर इन, त्याच्यानंतर 2 कॉलन, टायटल ऑफ द बुक म्हणजे या ठिकाणी आपण कुठला टॉपिक, म्हणजे इथं पर्टिक्युलर टायटल ऑफ बुक, चॅप्टर म्हणजे कोणता चॅप्टर किंवा कोणता टॉपिक आपण रेफर केला त्याचं टायटल येणार, त्याच्यानंतर फुल स्टॉप, आणि इन म्हणजे कशातला रेफर केला असं त्याचं मिनिंग होतं. इन आणि कोलन दिल्यानंतर त्याच्यानंतर टायटल ऑफ द बुक आपण इथे लिहितो, त्याच्यानंतर आपण इथं एडिटर्स नेम म्हणजे कोणी एडिट केला आणि त्याच्यानंतर पब्लिशर्स नेम लिहितो म्हणजे पब्लिशिंग एजन्सीचं, जसं आपण बुकमध्ये नॉर्मल बुकचं सायटेशन करत असताना कसं आपण पब्लिशर्स नेम लिहितो, ते कुठून पब्लिश झालं असं लिहितो. तर अशा पद्धतीने हे एडिटेड बुकचं करायचं असतं. फक्त जे रेग्युलर बुक असतं त्याच्यामध्ये काय देतो आपण, ऑथरचं नेम देतो, सरनेम देतो, टायटल ऑफ द बुक देतो, आपण चॅप्टर नाही देत, आपण टायटल ऑफ द बुक देतो आणि डिरेक्टली पब्लिशर्स नेम म्हणजे पब्लिशर्स नेम, प्लेस आणि पेज नंबर असेल तर देतो. फक्त ह्या एडिटेड बुक मध्ये अजून कोणत्या कोणत्या गोष्टी ऍड होतात, तर नेम ऑफ द चॅप्टर एक ऍड होतं, इन
आणि कोलन. इन म्हणजे काय होतं की आपण कशातलं रेफर केलं, तो चॅप्टर कुठल्या बुक मधला आहे असं त्याचं मिनिंग होतं. त्याच्यानंतर तो एडिट कोणी केला त्याचं मिनिंग इथं नेम होतं. आणि त्याच्यानंतर त्या पब्लिशर्सचं नेम म्हणजे कुठल्या पब्लिशिंग एजन्सी थ्रू ते बुक पब्लिश झालं आणि ते कुठल्या प्लेस वरून पब्लिश झालं. तर अशा इथं ह्याच्यामध्ये एवढ्याच गोष्टी ह्या इन्क्लुडेड असतात. तर समजलं का तुम्हाला हे एडिटेड बुक मध्ये कसं करायचं? येस मॅम. मॅम. येस मॅडम. त्याच्यानंतर हे जे नाव असते की नाही ऑथर्स नेम, हे दिसतंय ना सगळ्यांना स्क्रीनवरती? हॅलो. येस मॅम. हा, तर हे ऑथरचं नेम असते की नाही ते ओरिजिनल ऑथरचं नाव येते बरं का. आणि एडिटर्स नेम म्हणजे कोणी एडिट केलं त्याचं इथं नाव येते, हे ईडी टाकून असं. मॅम काल तुम्ही बोलला आधी ओल्डचं येतं म्हणजे जुन्याचं. हा, जुन्या ह्याचं म्हणजे तेच ना की पहिला ओरिजिनल ऑथर कोण आहे त्याचंच नाव येणार ना, म्हणजे ओल्ड ह्याचं. हा हा. हा, आणि एडिटर म्हणजे ते कोणी एडिट केलं म्हणजे नवीन वाला कोण. ओके मॅम. समजलं का? हा. आणि हे पीपी लिहायची आता पद्धत नाही, म्हणजे पेज नंबर असं लिहिताना आपण डायरेक्टली पेज नंबर टाकू शकतो, पीपी लिहिण्याची गरज नाही. मग आता थेसिस किंवा डिसर्टेशन त्याला आपण म्हणतो. थेसिस म्हणजे काय की जे काय तुमचं रिसर्च वर्क असतं ते जर तुम्ही रेफर केलं असेल कोणाचं, तर त्या ठिकाणी तुम्ही जर तो थेसिस कसा रेफर कराल किंवा त्याचं रेफरन्सिंग तुम्ही कसं द्याल, तर त्या ठिकाणी काय लिहिलं जातं, ऑथरचं नाव इथं पहिल्यांदा लिहिलं जातं. मुलगा असेल तर त्याचं सरनेम दिलं जातं, मुलगी असेल तर तिचं नाव दिलं जातं आणि त्याच्यानंतर तिचे इनिशियल दिले जातात, इयर ऑफ पब्लिकेशन तिचं दिलं जातं. आणि त्याच्यानंतर इथं काय येणार, इथं टायटल ऑफ द थेसिस येतं, मग ते तिने कुठल्या युनिव्हर्सिटीतून ते कम्प्लीट केलं, मग ती प्लेस कोणती, ती युनिव्हर्सिटी कुठे लोकेट आहे, आणि त्याच्यानंतर हे असं थेसिसचं डिसर्टेशनचं हे जे आपण आहे ते रेफरन्सिंग करू शकतो. तुम्हाला दाखवते एक्झाम्पल मी. तर यशोमतींचा थेसिस इथं रेफर केला होता. तर यशोमती कारंडे म्हणजे कारंडेचं के 2008 मध्ये त्यांचा थेसिस पब्लिश झाला होता. त्यांचं थेसिसचं नाव होतं म्हणजे डिसर्टेशन किंवा थेसिस आपण त्याला म्हणतो, ऍटिट्यूड ऑफ रुरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स एज्युकेशन असं त्यांचं थेसिसचं नाव होतं. मग त्यांची डिग्री इथं लिहिली जाते, म्हणजे त्या बीएससी होत्या, म्हणजे त्यांचा एमएससीचा थेसिस आहे असं तिचं मिनिंग होतं. म्हणजे हा त्यांचा एमएससीचा थेसिस आहे. म्हणजे जरी तुम्ही त्या थेसिस वरती त्या पर्सनच्या नावाखाली बीएससी टाकला असेल, म्हणजे डिग्री परसिव्ह करतोय, अजून त्याला एमएससी भेटली नाही, हे सबमिट झाल्यानंतर एमएससी भेटती. मग त्यांनी तो 2008 मध्ये सबमिट केला, त्यांचं ती डिग्री त्यांना मिळाली, मग त्यांच्या नावासमोर इथं आता एमएससी लागतं, जे काय त्यांचं क्वालिफिकेशन असेल ते लागतं. त्याच्यानंतर ते काय होतं, ते थेसिस होतं. थेसिस म्हणजे तो रिसर्च वर्क होता, डिसर्टेशन होतं, म्हणून ते थेसिस जे असतं ते आपण इटॅलिक मध्ये लिहितो. त्याच्यानंतर आपण कॉमा देतो. मराठवाडा ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी म्हणजे ज्याला आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ म्हणतो. तर ते जसं त्या थेसिसवरती नाव असेल ज्या ज्या युनिव्हर्सिटीचं, काही ठिकाणी मराठवाडा ऍग्रिकल्चरल युनिव्हर्सिटी दिलं जातं, काही ठिकाणी VNMKV परभणी असं दिलं जातं, काही ठिकाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असं दिलं जातं. तर जे काय त्यात ह्याचं युनिव्हर्सिटीचं नाव असेल ते तुम्ही इथं फुल फॉर्म मध्ये लिहायचं असतं, शॉर्टकट लिहायचं नाही. त्याच्यानंतर ती प्लेस म्हणजे तो कुठून पब्लिश झाला असं त्याचं मिनिंग होतं. तर हे थेसिस लावायचं असेल तर कसं लावायचं समजलं का? येस मॅम. ओके. आता मी एक तुम्हाला सांगते थेसिस. आता एक थेसिस होता युगंधरा पाटील 2020 ऍटिट्यूड ऑफ रुरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन. त्याच्यानंतर तो थेसिस पब्लिश झाला VNMKV परभणी या युनिव्हर्सिटी मधून. तर त्याचं तुम्ही रेफरन्सिंग सायटेशन कसं कराल? युगंधरा पी, इयर ऑफ पब्लिकेशन, टायटल ऑफ थेसिस, ओके. त्याच्यानंतर नेम ऑफ युनिव्हर्सिटी आणि प्लेस. मी आता पूर्ण इन्फॉर्मेशन सांगितली होती त्या पद्धतीने लावून सांग. मॅडम पुन्हा एकदा सांगता का इन्फॉर्मेशन?
युगंधरा पाटील 2020 मध्ये तो थेसिस पब्लिश झाला. ऍटिट्यूड ऑफ रूरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन असं त्या डिसर्टेशन किंवा थेसिसचं नाव होतं. त्याच्यानंतर तो मराठवाडा हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी मधून तो पब्लिश झाला. युगंधरा पी 2020 attitude of rural women towards girls. त्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटी आणि प्लेस. ओके, गुड ट्राय, पण तुला अजून थोडस लक्ष दिलं पाहिजे. इथं काय येणार, त्या पर्टिक्युलर पर्सनचं नाव येणार. इथं काय येणार, आता मी तुम्हाला नाव सांगितलं युगंधरा पाटील, तर इथं नाव येणार काय येणार, युगंधरा येणार, कॉमा पी येणार, कारण की ते मुलीचं नाव आहे. त्याच्यानंतर तिचं सरनेमचं फक्त इनिशियल दिलं जातं. 2008च्या बदल्यात तिथं 2020 येणार. 2020 मध्ये तो थेसिस पब्लिश झाला. थेसिसचं नाव येणार ऍटिट्यूड ऑफ रूरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन. मग फुल स्टॉप आणि रिसर्च वर्क आपण फक्त MSc ला कम्प्लीट करतो. जेव्हा आपण मास्टर्स घेत असतो तेव्हा कम्प्लीट करतो. त्याच्यामुळे इथं MSc ब्रॅकेटमध्ये ऍग्री येणार. मग ते कोणत्याही फील्ड मधलं असू शकतं, MBBS असू शकतं, MA असू शकतं, MSc असू शकतं, MCOM असू शकतं. कुठलीही डिग्री मास्टर्स मध्येच आपण रिसर्च कंडक्ट करतो. तर त्या ठिकाणी MSc ऍग्री येणार. थेसिस जे वर्ड आपण लिहितो ते थेसिस आहे, म्हणजे ते एक डिसर्टेशन आहे, रिसर्च वर्क आहे. त्यामुळे इथं आपण थेसिस हे इटॅलिक मध्ये लिहिणार, कॉमा देणार. कॉमा दिल्यानंतर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, कृषी विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी झाली, कॉमा परभणी आणि मग फुल स्टॉप. अशा पद्धतीने हे डिसर्टेशन लावलं जातं. अजून एक तुम्हाला मी डिसर्टेशनचे एक्झाम्पल दाखवते. हे प्रीतम, हे पण एक डिसर्टेशन होतं. तर हे डिसर्टेशन म्हणजे हे आपण एक थेसिस होता. तर त्यांचं ही एक मुलगी होती, त्यांच्या वडिलांचं डी, त्यांचं सरनेम यस. जर वडिलांचं नाव दिलं नसेल तर आपण डिरेक्टली यस लिहितो. त्याच्यानंतर त्यांचं डिरेक्टली सरनेम लिहितो. त्याच्यानंतर त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन फुल स्टॉप. त्यांचा टॉपिक होता फार्म विमेन ऍटिट्यूड टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन. त्याच्यानंतर फुल स्टॉप. त्याच्यानंतर आपण काय लिहितो की त्यांचं डिग्री MSc ऍग्री. त्याच्यानंतर जे आपला थेसिस होता, म्हणजे थेसिस म्हणजे तो आपण रिसर्च वर्क, थेसिस किंवा डिसर्टेशन रेफर केलं, त्याच्यासाठी थेसिस आपण इटॅलिक मध्ये लिहितो. त्याच्यानंतर त्यांची युनिव्हर्सिटी होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. अशा पद्धतीने लिहितो. जर हे थेसिस पब्लिश झाले असतील तर ते आपण लिहितो. पब्लिश म्हणजे जे काही तुम्हाला ऑनलाईन अवेलेबल होत असतील तर त्याला पब्लिश म्हणायचं. ते थेसिस पब्लिश्ड असतात असं आपण त्याला म्हणतो. जर त्याची आपल्याला ऑफलाईन कॉपी भेटत असेल आणि ते थेसिस आपल्याला किंवा ते रिसर्च वर्क आपल्याला ऑनलाईन कुठेच अवेलेबल होत नसेल तर त्या ठिकाणी तो अनपब्लिश्ड थेसिस असतो. मग हे थेसिस पब्लिश्ड आहे प्रीतम यांचा. मग जर तो अनपब्लिश्ड थेसिस असेल तर अनपब्लिश्ड थेसिसला आपण फक्त एकच ऍडिशन करतो. जसं त्या पर्सनचं नेम आहे ते सगळं व्यवस्थित लिहितो, त्यांचं टॉपिकचं नाव लिहितो, त्यांची डिग्री लिहितो. डिग्री झाल्यानंतर आपण जर थेसिस पब्लिश्ड असेल तर आपण फक्त थेसिस लिहितो आणि कॉमा देतो आणि त्याच्यानंतर डिरेक्टली युनिव्हर्सिटीचं नाव टाकतो. जर तो थेसिस पब्लिश नसेल, अनपब्लिश्ड असेल तर त्या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये UNPUB फुल स्टॉप ब्रॅकेट कम्प्लीट, त्याच्यानंतर कॉमा, म्हणजे तो थेसिस अनपब्लिश्ड आहे असं त्याचं मिनिंग होतं. तर समजलं का पब्लिश्ड थेसिस कसा लावायचा आणि अनपब्लिश्ड थेसिस कसा लावायचा? येस मॅम. ओके. त्याच्यानंतर कॉन्फरन्स किंवा सेमिनार साठी, जर कॉन्फरन्स सेमिनार असेल तर त्या ठिकाणी आपण कसं लावतो की आपण काय करतो, जे काय आपले हे असतील ऑथर्स असतील त्या सगळ्यांची मेन्शन करतो. त्याच्यानंतर आपण तिथलं त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन देतो. इयर ऑफ पब्लिकेशन दिल्यानंतर आपण त्यांच्या टॉपिकचं नाव लिहितो. टॉपिकचं नाव लिहिल्यानंतर इन म्हणजे काय की कशामध्ये
आता आपण मगाशी बुक मध्ये पण इन लिहितो. बुक मध्ये इन म्हणजे काय करतो आपण इथं ह्या चॅप्टरचं नाव लिहितो. इन म्हणजे काय की कोणत्या बुक मधला तो चॅप्टर आहे. म्हणजे इन म्हणजे आपल्याला काय समजतं की तो कोणत्या बुक मधला चॅप्टर आहे. तर त्याच्यामध्ये आपण कॉन्फरन्स सेमिनार किंवा कॉन्फरन्स लिहित असताना इन म्हणजे कोणत्या कॉन्फरन्स मध्ये तो पेपर पब्लिश केला होता, ते रिसर्च वर्क पब्लिश केलं होतं. म्हणजे आपण लिहितो नॅशनल कॉन्फरन्स ऑन एक्सटेन्शन एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. तो मुंबईमध्ये कंडक्ट झाला होता 29 ते 31 डिसेंबर 2020 मध्ये. प्रोसिडिंग्स एडिटेड बाय OS वर्मा, AK सिंग अँड JP यादव, न्यू दिल्ली, ISEE. आणि त्याच्यानंतर पेज नंबर टाकलं जातं. समजलं का? जर्नल सेमिनार कॉन्फरन्स आपण जर सेमिनार कॉन्फरन्स मध्ये जर एखादा रिसर्च पेपर आपण पब्लिश केला असेल तर त्या ठिकाणी त्याचं जे रेफरन्सिंग आहे ते कशा पद्धतीने लावलं जातं? मॅम परत एकदा सांगा. जे काय सगळे ऑथर्स असतील त्यांची सगळ्यांची सरनेम घ्यायची. मुलांची, मुलगी असेल तिचं नाव घ्यायचं. त्याच्यानंतर त्यांचं इथं इनिशियल म्हणजे त्यांचं इथं इयर ऑफ पब्लिकेशन टाकायचं. जर आपल्याकडे 2-3 ऑथर्स असतील, आपल्याला सगळ्यांचं जसं आपण वरती लावलं ऑथर सरनेम फर्स्ट म्हणजे त्यांचं सरनेम, इनिशियल, मुलगीचं नाव, तिचं इनिशियल, असं जर आपल्याकडे इन्फॉर्मेशन अवेलेबल असेल तर आपण टाकू शकतो. नसेल अवेलेबल तर आपण अशा पद्धतीने टाकू शकतो. म्हणजे जर त्या मुलाचं फक्त सरनेम अवेलेबल असेल, इनिशियल माहिती नसेल तर त्या ठिकाणी फक्त त्यांचे सरनेम ऍड करायचे. मुलगीचं जर नाव माहित असेल तर तिचं जे वरती आपण जसं पहिल्यांदा त्यांच्या ऑथरची रेफरन्सिंग केलं म्हणजे नावाचं, त्याच पद्धतीने रेफरन्सिंग करायचं. त्यांचं इयर ऑफ पब्लिकेशन टाकायचं. त्यांचा जो रिसर्च वर्क होतं, रिसर्च टॉपिक काय होता तर त्याचं नाव टाकायचं. म्हणजे पार्टिसिपेटरी रोल अँड अडॉप्शन ऑफ बफेलो मॅनेजमेंट प्रॅक्टिसेस बाय रुरल विमेन इन हरियाणा, इंडिया. म्हणजे अशा पद्धतीने दिलंच. फक्त इथं जर ह्या टॉपिक मध्ये हरियाणा असेल तर आपण इंडिया हे ऍड करू शकत नाही. ही नॅशनल कॉन्फरन्स झाली होती. इंटरनॅशनल कॉन्फरन्सेस मध्ये ते कोणत्या कंट्रीमध्ये आहे, कंट्रीचं रिसर्च आहे हे तिथं मेन्शन केलं जातं. जर ती नॅशनल कॉन्फरन्स असेल तर त्या ठिकाणी ते मेन्शन केलं जातं, कधी कधी नाही केलं जात. तर त्या ठिकाणी आपण काय करतो की त्या टॉपिकचं नाव म्हणजे फॉर एक्झाम्पल आता मगाचे तुम्हाला जे रिसर्च पेपर दाखवला तो जर एखाद्या कॉन्फरन्स मध्ये पब्लिश झाला असेल तर त्या ठिकाणी कसं दाखवलं जातं, एक रिसर्च पेपर आहे तो एका कॉन्फरन्स मध्ये ऍक्च्युली पब्लिश झालेला आहे. तर त्या ठिकाणी आपण इथं काय देतो की आता इथं नाव काय येणार, पाटील YS, त्याच्यानंतर देशमुख JM असं येणार. इयर ऑफ पब्लिकेशन 2019 असं येणार. त्याच्यानंतर इथं काय येणार, टॉपिकचं नाव काय येणार त्यांच्या रिसर्चच्या, एंटरप्रिनरियल ॲटिट्यूड ऑफ ऍग्रिकल्चरल स्टुडंट्स इन लातूर अंडर मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असं एक रिसर्च पेपरचं नाव आहे. त्याच्यानंतर तो परभणी अंडर पब्लिश झाला इन परभणी युनिव्हर्सिटी असं त्या टॉपिकचं नाव आहे. म्हणजे एंटरप्रिन्युरियल ॲटिट्यूड ऑफ ऍग्रिकल्चरल स्टुडंट्स इन परभणी युनिव्हर्सिटी. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी असं त्याचं टॉपिकचं नाव आहे. त्याच्यानंतर आपण काय करतो तर इन म्हणजे तो कोणत्या कॉन्फरन्स मध्ये पब्लिश झाला तर तो कोणत्या कॉन्फरन्स मध्ये पब्लिश झाला तर एंटरप्रिनरशिप कॉन्फरन्स ऑर्गनाइज्ड बाय तुळजापूर इन्स्टिट्यूट मीन्स टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस. म्हणजे इथं काय येणार की कॉन्फ्लुएन्स ऑन एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंट आणि याच्या पुढे असं येणार टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस तुळजापूर. इयर मग तो कधी ऑर्गनाइज केला होता त्यांचा 28 ते 30 डिसेंबर 2019 आणि प्रिसिडिंग्स एडिटेड मग त्या पर्टिक्युलर पर्सनची नावं इथं येतात. म्हणजे ते कुणी एडिट केलं, कुठून एडिट झालं आणि ते कधी पब्लिश झालं अशा पद्धतीने येतं. फॉर एक्झाम्पल जर मगाचं तुम्हाला सांगायचं असेल तर ते इथं कसं येणार, पाटील YS देशमुख JM 2020 ॲटिट्यूड ऑफ रुरल विमेन टुवर्ड्स गर्ल्स हायर एज्युकेशन. त्याच्यानंतर इन म्हणजे ते कोणत्या कॉन्फरन्स मध्ये पब्लिश झालं तर ते एखादी कॉन्फरन्स असेल. फॉर एक्झाम्पल हीच कॉन्फरन्स आपण कन्सिडर करू, नॅशनल कॉन्फरन्स ऑन एक्सटेन्शन एज्युकेशन फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट. मग ती कॉन्फरन्स मुंबईमध्ये कंडक्ट झाली होती 29 ते 31 डिसेंबर मध्ये. आणि त्याच्यानंतर ती कॉन्फरन्सचे जे ऑर्गनायझर्स असतात
कॉन्फरन्सचे जे ऑर्गनायझर्स असतात त्यांचं नाव इथं एडिटेड म्हणून येतं, म्हणजे ज्यांच्याकडे कोणाकडे रिसर्च पेपर असेल आणि त्यांच्याकडे ते एडिटिंगचं काम असेल तर त्यांचं इथे एडिटेड म्हणून त्यांची नावं येतात. मग ते कोणत्या रिसर्च पेपरसाठी किंवा कोणत्या ह्याच्यासाठी ते एडिट केलं आणि त्याच्यानंतर त्यांचे इथं पेज नंबर्स असे येतात. तर हे तुम्हाला समजलं का? येस मॅम. ओके, तर मग कसं समजलं ते सांग. याच्यामध्ये समजा जर कॉन्फरन्स आणि सेमिनार आपल्याला लिहायचं असेल तर आधी ऑथर्सचे नेम आपण लिहिणार. मग ते फिमेल आणि मेल असेल तर त्या पद्धतीनं. त्यानंतर फुल स्टॉप, मग आपण इयर लिहिणार, इयर ऑफ पब्लिकेशन. त्याच्यानंतर फुल स्टॉप, मग टायटल नेम येणार, त्याच्यामध्ये कशामध्ये म्हणजे कशाचं पब्लिकेशन केलंय ते. त्यानंतर म्हणजे टॉपिकचं टायटल. हा, टॉपिकचं टायटल. त्यानंतर फुल स्टॉप आणि मग कशामध्ये ते पब्लिश केलं, मग इन लिहून आपण ते कशामध्ये पब्लिश केलं ते लिहिणार. त्यानंतर त्याची डेट लिहिणार, कधी पब्लिश केलं ते. त्यानंतर म्हणजे कोणत्या कॉन्फरन्स मधून झालं ते लिहिणार. त्यानंतर ते त्याचं पण इयर लिहिणार, कोणत्या कॉन्फरन्स मधून ते पब्लिश केलं त्याचं इयर. त्यानंतर फुल स्टॉप, मग ते कोणी एडिट केलं त्याचं नाव, ते कुठून केलं, ती प्लेस, आणि मग लास्टला पेज नंबर लिहून मग फुल स्टॉप. ओके, थोडस मी तुला करेक्ट करेन. तर याच्यामध्ये तू इथपर्यंत हे करेक्ट सांगितलंस, इथपर्यंत करेक्ट सांगितलंस, त्याच्यानंतर इथपर्यंत तू करेक्ट सांगितलं, इथून थोडस तुझं जम्बलिंग झालंय. तर मी तुला सांगते, इथं ते मगाशी जसं ऑथरची नावं लावायची ते करेक्ट झालं. हा पेपर हे 2001 म्हणजे हा त्या टायमिंगला तो रिसर्च वर्क त्यांचं पब्लिश झालेलं आहे. तर कोणत्या टॉपिक वरती, टॉपिकचं नाव इथं येणार. आणि इन म्हणजे काय, की कोणत्या कॉन्फरन्स मध्ये त्यांनी तो पेपर पब्लिश केला होता, म्हणजे कोणत्या कॉन्फरन्स मध्ये तो प्रेझेंट केला. म्हणजे सेमिनार कॉन्फरन्सेस मध्ये काय असतं की तुम्ही कॉन्फरन्स त्या टायमिंगला तुम्ही एखादा रिसर्च पेपर त्या ठिकाणी तुम्ही त्यांच्या समोर जो आहे तो तुम्ही एक्सप्रेस करता आणि त्याच्यानंतर तो त्यांच्या थ्रू पब्लिश केला जातो. मग ते पब्लिशिंगचं इयर हे सेम असू शकतं किंवा डिफरंट. म्हणजे इथं ते एवढे ऑथर होते, त्यांनी एखादा पेपर प्रेझेंट केला होता, पार्टिसिपेटरी रोल अँड अडॉप्शन ऑफ बफेलो त्याच्या टॉपिक वरती. तर तो कोणत्या कॉन्फरन्स मध्ये म्हणजे इन येणार, म्हणजे ते नॅशनल कॉन्फरन्स मध्ये तो त्यांनी पेपर पब्लिश केला होता. आणि ती नॅशनल कॉन्फरन्स 29 ते 31 डिसेंबर 2000 मध्ये ती जे होती ती कॉन्फरन्स ऑर्गनाईज केली होती. त्या कॉन्फरन्स मध्ये 29 ते 31 डिसेंबर मध्ये त्यांनी तो पेपर त्या ठिकाणी प्रेझेंट केला होता. पण तो पेपर 2001 मध्ये पब्लिश झाला, म्हणून ह्या पेपरचं पब्लिशिंग डेट ही असते आणि पेपर प्रेझेंटिंग डेट ही असते. म्हणजे पेपर ते कॉन्फरन्स कधी ते कधी ऑर्गनाईज केली होती ते ऑर्गनायझेशनची ही डेट असते. आणि त्याच्यानंतर ते पेपर कुणी एडिट केला त्यांची इथं नावं असतात आणि त्याच्यानंतर ते पेज नंबर असतं. तर इथं समजलं का श्रुती, तुझं क्लिअर झालं का कन्फ्युजन? हा मॅम, झालं. ओके, अजून कोणाला काय प्रॉब्लेम? ओके, इन्स्टिट्यूशनचं जर एखादं द्यायचं असेल, कालच मी सांगितलं इन्स्टिट्यूशनचं कसं द्यायचं असतं. तर इन्स्टिट्यूशनचं आपण देत असताना जे कोणत्या डिपार्टमेंट थ्रू पब्लिश झालं, कोणत्या प्लेस वरून पब्लिश झालं, त्याच्यानंतर कोणत्या इयर मध्ये, त्याच्यानंतर त्यांचं टॉपिक काय होतं, म्हणजे जनरल इन्फॉर्मेशन ऑन रिसर्च अँड डेव्हलपमेंट फंडिंग स्कीम्स ऑन सेंट्रल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स एजन्सीज न्यू दिल्ली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी आणि पेज नंबर 135. तर अशा पद्धतीने हे सांगितलं जातं. हे व्यवस्थित इन्स्टिट्यूशनल पब्लिकेशन हे तुमच्या थेरी नोट्स मध्ये प्रॉपरली मेन्शन केलं आहे, प्रॉपरली एक्सप्लेन केलं आहे. त्याच्यामध्ये कोणताही ऑथर येत नाही, जशी इन्फॉर्मेशन आहे तशीच्या तशी आपण उचलून त्याच्यामध्ये टाकायची असते. पहिल्यांदा काय येणार की कोणत्या डिपार्टमेंट थ्रू आपलं पब्लिश झालं, त्याच्यानंतर ते कोणत्या इयर मध्ये पब्लिश झालं, त्याच्यानंतर ते कशा अंडर पब्लिश होतं, कोणत्या डिपार्टमेंट अंडर, कोणत्या इन्स्टिट्यूट अंडर, मग त्याचं नाव येतं आणि त्याच्यानंतर आपण पेज नंबर वगैरे, पेज नंबर असेल तर टाकू शकतो, नसेल तर आपण विदाउट पेज नंबर न टाकता आपण इथं फुल स्टॉप देऊन डिरेक्टली लिहू शकतो. तर हे इन्स्टिट्यूशनचं असतं. गव्हर्नमेंट पब्लिकेशन जर असेल, गव्हर्नमेंट पब्लिकेशन म्हणजे काय की गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, कोणत्याही गव्हर्नमेंट अंडर एखादा जर रिपोर्ट पब्लिश होत असेल तर त्या ठिकाणी काय येणार की तो आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया थ्रू पब्लिश झालाय. मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट हे आपली सेंट्रल लेवलला वर्क करते, म्हणजे मिनिस्ट्री ऑफ HRD म्हटलं जातं याला.
HRD म्हणजे ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये आपण डिरेक्टली पहिल्यांदा प्लेस ऍड करतो. प्लेस म्हणजे काय, ते इंडियामधून पब्लिश झालं, 2002 मध्ये पब्लिश झालं, मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट अंडर त्यांचा तो अॅन्युअल रिपोर्ट होता, म्हणजे वार्षिक अहवाल ज्याला आपण म्हणतो, तो त्यांचा वार्षिक अहवाल होता, अॅन्युअल रिपोर्ट होता. मग तो कोणत्या ठिकाणावर पब्लिश झाला, न्यू दिल्लीवरून, आणि त्याचा कोणता पेज नंबर जर आपण रेफर केला असेल तर आपण 270 असं लिहित असतो. तर हे गव्हर्नमेंट पब्लिकेशनचं समजलं का? येस मॅम. आणि मग त्याचं एडिशन आपण टाकायचं असेल तर ते अशा पद्धतीने लिहिले जातात, 30th एडिशन, 40th एडिशन असं आपण हे लिहित असतो. त्याच्यानंतर जर आपल्याला ऍब्रिव्हेशन्स एखाद्या जर्नलचे द्यायचे असतील, म्हणजे ऑलमोस्ट काही ठिकाणी हे जर्नल्सची नावं पूर्ण लिहिली जातात, काही ठिकाणी जर्नलचे ऍब्रिव्हेशन्स दिले जातात, पण मोस्ट ऑफ द प्लेसेसला जर्नलचे फुल नेम्स प्रोव्हाइड केले जातात. मोस्ट ऑफ द ठिकाणी जर्नलचे ऍब्रिव्हेशन्स हे प्रोव्हाइड केले जातात. मग त्या ठिकाणावरून आपल्याला काय करायचं असतं, काही ठिकाणी हे ऍब्रिव्हेशन्स अलाउड नसतात. मग जर आपण एखादा पेपर हा रेफर केला असेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला ऍब्रिव्हेशन्स दिले असतील तर त्याच्यावरून आपण कसं फाइंड आउट करायचं की ते काय आहे. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवते आणि ह्या पेपरचं रेफरन्सिंग यांनी कसं केलं दाखवते तुम्हाला. ह्या जर्नलवाल्यांनी ह्या जर्नलवाल्यांनी ह्यांचं रेफरन्सिंग कसं केलंय, म्हणजे इथं त्यांनी काय सांगितलं, हाऊ टू साईट दिस आर्टिकल, म्हणजे ह्या आर्टिकलचं तुम्ही सायटेशन कसं करायचं असं त्यांनी सांगितलेलं. म्हणजे यांनी आपण जसं नाव सांगितलं तसं ह्या पद्धतीने त्यांनी लिहिलं, इयर लिहिलं, टॉपिकचं नाव लिहिलं. त्याच्यानंतर त्यांनी इथं डिरेक्टली त्यांचा जो टॉपिक म्हणजे त्यांचं जर्नल नेम आहे ते त्यांनी शॉर्टकट मध्ये लिहिलंय. मग याच्यावरून आपण काय अंदाज बांधू शकतो की कसं नाव असेल, तर आपण हे गुगलवरती सर्च करायचं की त्याचा फुल फॉर्म काय असेल, किंवा याच्यावरून पण आपल्या लक्षात येतं. जे म्हणजे जर्नल असतं, COR म्हणजे करंट असतं, INT म्हणजे इंटरनॅशनल जर्नल ऑफ करंट मायक्रोबायोलॉजी अँड अप्लाइड सायन्सेस. किंवा आपण काय करायचं, जर आपल्याकडे हेच जर सायटेशन असेल तर त्या ठिकाणी काय असतं, त्यांची लिंक प्रोव्हाइड केलेली असते, त्या लिंक वरती जायचं, किंवा आपण ह्या टॉपिकच्या नावावरून प्लस ह्या ऑथरच्या नावावरून आपण हा रिसर्च पेपर फाइंड आउट करू शकतो. तर तशा पद्धतीने आपण हे सायटेशन करायचं असतं. तर समजलं का, म्हणजे फुल फॉर्मचे आपण लॉंग फॉर्म आता इथं दिले. करंटचं CUR.SCI म्हणजे करंट सायन्स झालं. त्याच्यानंतर IND म्हणजे इंडियन, INT म्हणजे इंटरनॅशनल, MAH म्हणजे महाराष्ट्र, त्याच्यानंतर IND म्हणजे इंडियन, त्याच्यानंतर प्लांट फिजिओल म्हणजे फिजिओलॉजी. तर इथपर्यंत सगळ्यांना समजलं का बिब्लिओग्राफिक प्रोसिजर्स? येस मॅम. ओके. जर एखादा आपल्याला ऑथर माहितीच नसेल कोण आहे त्याचं, तर त्या ठिकाणी तुम्ही सायटेशन कसं करा? काल सांगितलं होतं मी लेक्चरला, आठवत असेल हो सांगा, नसेल तर मी परत एक्सप्लेन करते. जर ऑथर माहिती नसेल तर अनोनिम्स असं लिहिलं जातं पहिल्यांदा, आणि नंतर फुल स्टॉप देऊन पब्लिकेशन ऑफ इयर. ओके. आणखी पुढे पुढे कसं आता सुसाइटिंग करणार? फक्त अनोनिमस आणि इयर लिहून आपल्याला चालतं का? हे तू टेक्स्ट रेफरन्सेस मध्ये लिहू शकते. आणि जर तुला एखाद्या जर्नल मधलं जर तुला सायटेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी तू काय करणार, ऑथरच माहिती नसेल त्याचा? नाही माहित ना. ओके. तर मगाशी मी तुम्हाला टेक्स्ट मधलं सगळ्यात पहिलं दाखवलं की टेक्स्ट फॉर्मॅट मध्ये लिहित असताना काय करतो आपण, ऑथरचं सरनेम लिहितो, मुलगा असेल तर त्याच्यानंतर त्याचं डिरेक्टली इयर लिहून त्याच्या समोर आपण त्याचे जे काय आपण डेटा आहे तो लिहितो.
तर ते आपण टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये लिहितो. जर त्या ठिकाणी ऑथरचं नाव आपल्याला माहितीच नसेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो की आपण अनोनिमस लिहितो, ब्रॅकेटमध्ये इयर लिहितो आणि त्याची इन्फॉर्मेशन पुढे कंटिन्यू करतो. पण जर आपल्याला हे लिटरेचर सायटेड मध्ये टाकायचं असेल, म्हणजे आपल्याला जर हे जर्नल सायटेशन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, अनोनिमस लिहितो, त्याच्यानंतर आपण ब्रॅकेटमध्ये त्यांचं इयर लिहितो, इयर झाल्यानंतर फुल स्टॉप आणि पुढची जशी प्रोसेस आहे तशी, म्हणजे त्याच्यानंतर टॉपिकचं टायटल लिहिलं जातं, फुल स्टॉप जर्नलचं टायटल लिहिलं जातं, फुल स्टॉप त्याच्यानंतर व्हॉल्यूम नंबर, इश्यू नंबर आणि पेज नंबर दिला जातो. समजलं मीनल? येस मॅम. ओके. अजून याच्यामध्ये कुणाला काय प्रॉब्लेम? आता आपल्या इथं सिलेबस प्रॅक्टिकलचा 100% कव्हर झाला, थेरीचा 100% कव्हर झाला. संडेला आपली टेस्ट असेल युनिट सेकंड वरती, त्याच्यासाठी सगळ्यांनी प्रिपरेशन्स कर. ओके, अटेंडन्स घेऊया आपण.